आपण बनवणार आहोत खानदेशी वांग्याचं भरीत. तर आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत. त्यासाठी मी खानदेशी जी वांगी असतात भरताची मोठी, तर ती मी छानपैकी तेल लावून भाजून घेतली आणि त्याचं वरचं साल काढून घेतलं आणि त्याला छान स्मॅशरने स्मॅश करून घेतलं. त्यानंतर मी कढईमध्ये ना तेलात लसूण आणि मिरची फ्राय करून घेतली आणि त्याचा छान खुडा बनवला. शेंगदाणे सुद्धा आधीच तळून घेतले. आता आपण प्रॉपर भरीत बनवूया. तर त्यासाठी कढईत तेल टाकायचं, फोडणी तयार करायची, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि त्यानंतर मी पातीचा कांदा घातला आहे. म्हणजे कांद्याच्या पातला जो माखी कांदा असतो ना अख्खा, तर तो मी बारीक करून यात घातला आणि त्यानंतर मी कांद्याची पात घातली आहे. तर हे छान लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि भरीत जे आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, पण आमच्या खानदेशामध्ये हे भरीत असंच बनवलं जातं आणि पातीचा कांदा घातल्याशिवाय भरीत करत नाही. आणि जर समजा बाजारात तुम्ही गेलात आणि सांगितलं भरताची वांगी घेऊन या आणि तुम्ही फक्त वांगे घेऊन आलात तर तुम्ही खानदेशी नाही. आणि जर वांग्यांबरोबर कांद्याची पातसुद्धा आणली तर तुम्ही पक्के खानदेशी आहात असं म्हटलं जातं. आणि आता मी जे स्मॅश केलेलं होतं ना, तर ते टाकून घेतलेलं आहे आणि छान फ्राय करून घेतलं कातीच्या कांद्याबरोबर. त्यानंतर तळलेली शेंगदाणे आणि खुडा जो होता ना, मी तो छान टाकला, मिक्स करून घेतला आणि मस्तपैकी हे मिक्स झालेलं आहे. तर आमच्याकडे भरीत असंच केलं जातं आणि बिहारमध्ये वेगळ्या पद्धतीचं भरीत केलं जातं. ते थोडं कच्च्या टाईपमध्ये असतं, पण आमच्याकडे फोडणी घालूनच असं छान भरीत करतात. आणि काही लोक यामध्ये हळदसुद्धा घालतात. तर तुम्ही जर जळगावला गेले तर तिथे भरीत खूप फेमस आहे. प्रॉपर निखाऱ्यावर वांगी भाजली जातात आणि ती टेस्ट काही वेगळीच आहे. पण आपल्याकडे तेवढं काही नसलं तरी आपण मस्तपैकी गॅसवर सगळं करणारच आहोत. तर मी छानपैकी ते फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता मी वरण त्यामध्ये छानपैकी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घातल्यानंतर वाफ करून घेणार आहे आणि आपलं भरीत तयार झालेलं आहे.